मुंबई आग्रा महामार्गावरील जे विविध टोल आहेत आणि त्या टोलवर काम करणारे इगतपुरी तालुक्यातील 107 भूमिपुत्र आहेत, त्यांचा रोजगाराचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आला आहे. जवळजवळ तसं पाहिलं तर मेंटेनन्स विभाग, शिवाय ॲम्ब्युलन्स आणि जे फायर फायटर आहेत, अशा विविध जे याच्या शाखा आहेत, त्या शाखांमध्ये कार्यरत असलेले 107 जे भूमिपुत्र आहेत, त्यांचा जो रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने यांना नोटीस पाठवलेली आहे की 6 तारखेपासून तुम्ही कामावर येऊ नये. त्यामुळे कुठेतरी यांच्या आता पोटा पाण्याची जी व्यवस्था आहे ती तिच्याकडे आता शासन कशा प्रकारे लक्ष देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याबरोबर येथील काही भूमिपुत्र आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. नमस्कार. आम्ही सर्व घोटी आणि पडगा टोल नाका येथील कर्मचारी गेल्या 16 ते 17 वर्षापासून घोटी टोल नाक्यावरती अत्यावश्यक सेवेमध्ये विविध जबाबदाऱ्यांवरती ॲम्ब्युलन्स, क्रेन, फायर फायटर, ऑपरेशन, मेंटेनन्स या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरती काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी कंपनीने अचानक आम्हाला मेल पाठवला की कंपनीचं प्रोजेक्ट बंद होत आहे आणि 6 तारखेपासून तुम्ही कोणी कामावर यायचं नाही. याची दाद जेव्हा आम्ही कंपनीचे आमचे ISPLचे मॅनेजर हेमंत चौधरी यांच्याकडे मागायला गेलो, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा प्रोजेक्ट बंद होतोय, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही NHIच्या अधिकाऱ्यांना विचारा, आम्ही प्रोजेक्ट NHIला हँडओव्हर केला आहे. तर NHIचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी आम्ही जेव्हा चर्चा करायला गेलो, त्यांना आम्ही निवेदन दिलं की साहेब असं आम्हाला कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर ते म्हणाले की नवीन जे टेंडर येणार आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वांना घेण्याचा प्रयत्न करू. तसं आम्ही त्या कंपनीला सांगू, पण सर्वांची जॉब गॅरंटी आम्हाला त्यांनी लिखित स्वरूपात दिलेली नाही. तर आम्ही यासाठी आमचे तालुक्याचे आमदार हिरामनजी खोसकर साहेब, जिल्ह्याचे आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब, त्यानंतर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गिरीशजी महाजन साहेब, तसेच कामगार उपायुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, इगतपुरी तहसील कार्यालय, असं सर्वांना आम्ही निवेदन दिलं आहे की या टोलनाक्यावरती आम्ही इतके वर्ष सेवेचे दिले आहेत, तरी आमचाच यापुढे विचार करण्यात यावा. अन्य कुठल्याही कंपनीमध्ये नवीन कंत्राटामध्ये नवीन लोकांना घेऊ नये. आमच्या अनुभवाचा वापर आम्ही कंपनीच्या आणि रोडच्या लोकांच्या मदतीसाठी करू, असं आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे. तसं जर पाहिलं तर गेल्या 16-17 वर्षांपासून हे या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इगतपुरी हा घाट सेक्शनमध्ये येतो आणि घाटामध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर हे जे येथे कामगार आहेत ते सर्वप्रथम धावतात आणि त्यांना या घाटातली इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळे आता प्रशासन यांच्याकडे कसे लक्ष देत हे पाहणे गरजेचं असणार आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी.